हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे खोबऱ्याचे लाडू. तर खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. वरचा जो काळा भाग असतो तो मी काढून टाकला आहे आणि त्याच्यानंतर ते किसून घेतलं आहे. तर 2 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे. कारण जास्त जाड असलं तर त्याचे लाडू व्यवस्थित येणार नाहीत, त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. आणि आता कढईमध्ये 1-2 चमचे होईल एवढं तूप मी घालून घेतलं आहे आणि तूप आपलं गरम झालं आहे. तर त्याच्यामध्ये जे आपण खोबरं बारीक करून घेतले तर ते घालून जरा वेळ भाजून घेऊया. जास्त भाजायचं नाही आहे, त्याचा कलर चेंज नाही करायचा, आपल्याला थोडा वेळ फक्त परतवून घ्यायचं आहे. तर मी तुपामध्ये थोडा वेळ 2 मिनटं होईल एवढं परतवून घेते. जर जास्त भाजलं तर त्याचा कलर पण चेंज होईल आणि टेस्ट पण त्याची वेगळी लागेल. तर इथे मी तुपामध्ये खोबरं जे आहे ते परतवून घेतलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर 1 वाटी मी दूध घेते इथे, किंवा तुम्ही मिल्क पावडर जर असेल तर ती आणि थोडंसं दूध घातलं तरी चालेल, पण दुधामुळे पण छान टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर इथे मी दूध घालून घेतलं 1 वाटी आणि आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये घट्ट होईपर्यंत. तर थोडा वेळ मी शिजवून घेते, कारण दूध घातल्यामुळे ते जरासं पातळ झालं आहे. तर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सुके दूध पूर्ण आटेपर्यंत त्याच्यामधलं. आणि हे बघा दूध आपलं व्यवस्थित सुकलेलं आहे, जास्त पातळ नाही आहे. आणि आता मी इथे साखर घातली आहे 1 वाटी होईल एवढी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण. तर मी साखर घातल्यानंतर पण ते थोडंसं त्याला पाणी सुटल्यासारखं होतं, तर ते आता आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर साखर पण आपली विरघळली आहे आणि थोडंसं मी परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल. असेच जरी लाडू बनवले तरी छान लागतात लाडू. तर आता मी हे थोडा वेळ परतवून घेतलं आहे आणि आता हे बघा छान असं सुकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घालते टेस्टसाठी आणि स्मेल पण मग छान येईल. तर थोडीशी वेलची पावडर घातली आणि परतवून घेतली आणि आता बघा किती ड्राय झालेलं आहे अगदी, आणि थंड झाल्यानंतर अजून ड्राय होईल. मी घालते थोडंसं रोज सिरप, म्हणजे लाडू आपले छान असे पिंक कलरचे तयार होतील आणि कलर खूप छान येईल, म्हणून मी रोज सिरप होतं माझ्याकडे तर ते मी थोडंसं घातलं आहे, पण ते कमी झालं आहे तर मी अजून थोडंसं घालते. आणि आता बघा रोज सिरप घातल्यानंतर मी थोडा वेळ परतवून घेतलं, कारण ते पातळ होतं त्याच्यामुळे थोडंसं सुकं ड्राय करून घेतलेलं आहे आणि कलर खूप छान आलेला आहे. तर आता मी हे थंड करत ठेवते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण लाडू बनवायला घेऊया. तर आता आपलं मिश्रण जे आहे ते सगळं थंड झालेलं आहे आणि लाडू बघा किती छान दिसत आहेत पिंक कलरमध्ये. आणि याला जास्त वेळ नाही लागत आणि त्रास पण नाही होत, लाडू पटकन वळले जातात, कारण दूध पण आहे याच्यामध्ये आणि तूप पण घातलेलं आहे त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्याला गोल असे लाडू बनवून घ्यायचे आहेत छान. आणि थोडंसं मी सुकं खोबरं ठेवलेलं होतं बाजूला, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला हे लाडू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत, त्याची कोटिंग करून घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची. आणि अशा प्रकारेच आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि खूप सुंदर दिसतात हे लाडू आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता खोबऱ्याचे लाडू. कलर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, आणि आवडत असेल तर तुम्हाला हवा तो कलर घालवू शकता ह्याच्यामध्ये. तर मी हे रोज आणि खोबऱ्याचे असे लाडू बनवलेले आहेत. तर पिंक कलरचे लाडू खूप छान दिसत आहेत. आणि आता मी सगळे लाडू माझे जे आहेत ते बनवून घेते. तर
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.